तुझ्या साथीने. भाग 3. मंद आवाजाने दार उघडल्यावर बेडजवळ जमिनीवर बसलेल्या माणसाने काहीशा आश्चर्याने दरवाजाकडे पाहिलं. खोलीत अंधार होता आणि त्याला पाहुण्यांचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या सावलीतून तो कोण आहे हे त्याला नक्कीच समजू शकत होतं. ती ईधा होती. आरुष 4 दिवस शाळेत आला नव्हता आणि त्याच्याशिवाय एकही दिवस न घालवणारी ईधा त्याच्या सततच्या गैरहजेरीने नाराज झाली होती आणि तो फोनही उचलत नव्हता. म्हणूनच आज शाळा सुटल्यावर ती त्याच्या घरी आली होती, पण इथे आल्यानंतर तिला एका मावशिक कर्मचारी कडून कळलं की आरुषची आई घरातून निघून गेली आहे आणि तेव्हापासून तो त्याच्या खोलीत बंद आहे. ईधाला हे ऐकून धक्काच बसला आणि ती त्याच्या खोलीत गेली. पण खोलीतील अंधार तिला अधिकच खिन्न करत होता. ती हळूच पावलं टाकत आरुष जवळ आली. दरवाजा उघडून आलेल्या प्रकाशामुळे तिला आरुष सापडला. तो शांत बसला होता. एकक्षणी निर्जन डोळ्यांनी तुटलेला आणि विखुरलेला होता आरुष. निदान ईधाला तरी तसंच वाटलं. ती त्याच्या जवळ जमिनीवर बसली. आरू, ईधाने त्याला हळूच हाक मारली. ती निघून गेली. ईदू, ती गेली निघून. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती थांबलीच नाही. ती मला सोडून निघून गेली. आरुषने रिकाम्या डोळ्यांनी तिच्यासमोर पाहिलं. ईधाचे डोळेही भरून आले होते. आरुषच्या आवाजातच खूप वेदना, तर हृदयात किती असणार. या विचाराने ईधाचं मन भरून आलं. सगळं ठीक होईल आरू. ईधाने काय बोलावं आणि सांत्वन कसं करावं हेच तिला समजत नव्हतं, कारण ही जखम अशी होती की त्यावर सध्या कोणत्याही मलमाचा परिणाम होणार नव्हता. नाही ईदू, आता काहीच होणार नाहीये. सगळं बरबाद झालंय. ती आता परत येणार नाही. आता काहीच ठीक होणार नाही. आरुषने ईधाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याचे गुलाबीतले डोळे पाहून ईधाचं हृदय दुखू लागलं. वेळेस सर्व काही ठीक करेल आरू. माझ्यावर विश्वास ठेव. ईधाने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला आणि थोडासा दबाव टाकला. आणि आरुषने लगेच तिला मिठी मारली. खूप अश्रू वाहू लागले. ईधानेही त्याच्या पाठीला हळुवारपणे मिठी मारली. तिने त्याला रडू दिलं आणि त्या दिवशी तो तिला मिठीत घेऊन 2 तास रडत राहिला. जो 15 वर्षाचा मुलगा कधीही रडला नाही. ज्याच्या डोळ्यात नेहमी खोडकरपणा असायचा, त्याचे आज अश्रू अनावर झाले होते. त्या दिवशी तो खूप रडला. त्याने त्याच्या सर्व वेदना आणि अश्रू सोडले. त्याच्या या वेदनेने ईधाही रडायला लागली आणि आरुषच्या खोलीबाहेर उभे असलेले त्याचे बाबा हरीश त्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांचं त्यांच्या पत्नीशी अनेकदा भांडण व्हायचं कारण होतं आरुषच्या आईचं पार्ट्यांमध्ये उशिरापर्यंत राहणं. कधी कधी ती रात्री उशिरा घरी परत यायची. आरुषला जन्म दिल्यानंतर ती त्याला पूर्णपणे विसरली होती. ती सुंदर होती आणि ती स्वतःवरच लक्ष द्यायची. त्याच्या वडिलांनी आधी ते सहन केलं, पण नंतर भांडण होऊ लागली. आणि यावेळी भांडण इतकं वाढलं होतं की त्याच्या आईने घटस्फोट मागितला आणि तिच्या आयुष्यात आणखी कोणीतरी आहे हे देखील त्याला स्पष्टपणे सांगितलं. आरुषच्या वडिलांना खूप मोठा धक्काच बसला आणि त्यांनी तिला घटस्फोट दिला. त्यांच्यात आता काहीच उरलं नव्हतं, तर आरुष या निर्णयामुळे अत्यंत दुःखी झाला होता. त्यावेळी तो 15 वर्षांचा होता, पण तो लहान मुलासारखा आईच्या मांडीला धरून रडला आणि तिला थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण ती थांबली नाही आणि त्याला सोडून गेली आणि तेव्हापासून तो गप्प बसला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. त्याचे बाबा रोज त्याच्याकडे यायचे, पण तो काहीच बोलला नाही. आज बऱ्याच दिवसांनी त्याचं मौन भंगलं आणि मिस्टर हरीश यांच्यासाठी हे पुरेसं होतं. त्याने निदान आपलं दुःख कोणासोबत तरी वाटून घेतलं याचा त्यांना आनंद होता. त्यांना आनंद झाला की आज ईधाने आपल्या मुलाला त्याचं मौन तोडण्यात आणि त्याच्या वेदना बाहेर काढण्यात मदत केली. ती त्याची चांगली मैत्रीण होती. निघताना त्यांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि तिला आरुषसोबत राहण्याचा सल्ला दिला, जे तिनेही लगेच मान्य केलं. काल तो अस्वस्थ होऊन तिथून घरी परतला होता. रात्रभर उशिरापर्यंत तो फक्त ईधाचं लग्न, तिचं जाणं, त्यांच्या लहानपणापासूनच्या अनेक गोष्टी आणि त्याच्या आईचं जाणं हे सगळं त्याच्या भोवतीच फिरत होतं. आई गेल्यावर जशी पोकळी जाणवली होती तशीच पोकळी त्याला आज जाणवत होती. पण तो आता 15 वर्षांचा मुलगा राहिला नव्हता, तर आता तो 28 वर्षांचा मॅच्युअर झाला होता. हे घडणारच आहे हे त्याने समजून घेतलं होतं आणि स्वीकारलं होतं. ती एक मुलगी आहे, तिचं लग्न होणारच आहे. तिला तिच्या घरी जावं लागणारच आहे. त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं. हा ईधा त्याच्यापासून दूर गेल्यावर त्याला वाईट वाटत होतं, पण तो तिला थांबवू शकत नव्हता. त्यामुळे कालांतराने त्याला तिच्याशिवाय जगण्याची सवय होईल हे त्याने स्वतःला पटवून दिलं होतं आणि सकाळपर्यंत तो नॉर्मल होता.
तो असाच होता, कोणत्याही गोष्टीचा तो एका मर्यादेपर्यंतच विचार करायचा आणि एकाच वेळी विचार करून संपूर्ण गोष्ट संपवायचा. रात्रीही त्याने असंच केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तो नॉर्मल झाला. तो नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला होता आणि संध्याकाळी ऑफिसमधून निघताना तो इधाच्या दिशेने गेला. ही काय गोष्ट आहे, त्यांना चष्म्याचा त्रास आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट नकार दिला. चष्मा हा तुझा भाग आहे, तो तुझा छंद थोडीच आहे. आरुषला वाईट वाटलं होतं, एवढ्या छोट्या गोष्टीमुळे त्यांनी तिला नकार दिला म्हणून. आरुष चिडत म्हणाला, आमच्या सारख्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असंच असतं. लोक येतात, खातात, मुलीकडे बघतात आणि तिचं प्लेट बाजूला ठेवून तिच्यातील दोष शोधतात. जर उणिवा पैशाने लपवल्या जात असतील तर ठीक आहे, नाही तर स्पष्ट नकार देतात. त्यांनीही तेच केलं. बस, इधाने शांतपणे उत्तर दिलं, जणू तो तिच्या मते ही फार मोठी गोष्ट नव्हती. पण अमृता आज गप्प होत्या आणि आरुषलाही त्यांचं मौन जाणवलं होतं. चला जाऊन कडक चहा बनव. अडाणी लोकांची मानसिकता कळल्यावर डोकेदुखी झाली. वातावरण हलकं करण्याच्या प्रयत्नात आरुष म्हणाला, तू तर कधीच मला शांतपणे बसू नको देत जाऊस. इधा रागाने म्हणाली आणि उभी राहिली तर आरुष तिच्या घुरत पाहण्यावर प्रेमाने हसला. काय झालं आई? इधा गेल्यानंतर आरुषने अमृताला विचारलं. खरं तर त्याने इधाला पाठवलं यासाठीच होतं की तो अमृताच्या शांत बसण्याचं कारण जाणून घेईल. काही नाही बेटा, आज मला फक्त अनिरुद्धची, त्यांचा मुलगा, अनुपस्थिती मनापासून जाणवली. अमृता ओठांवर मंद हसू आणत म्हणाली. पण सत्य हे होतं की आज त्या लोकांनी चष्म्यामुळे नाही तर त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे जाण्यास नकार दिला होता. कारण घरात कमवणारा पुरुषच नसेल तर ते इधाला काय देणार होते सोबत. आणि तुलाही उणीव का भासली? मी तुझा मुलगा नाहीये का? मला नेमकं काय आहे ते सांग. तिचे दोन्ही हात धरून आरुषने प्रेमाने विचारलं. नक्कीच तू मला माझ्या मुलापेक्षा जास्त लाडका आहेस, पण घरात पुरुष नसताना लोक छोट्या छोट्या गोष्टींना अशा प्रकारे ट्रीट करतात आणि नकार देतात. अमृताने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. आरुषला त्यांच्या बोलण्यातली टन समजली. अच्छा ठीक आहे, जास्त टेन्शन घेऊ नकोस. मी तुझा मुलगा आहे ना, तर मी सर्व मुलाचं कर्तव्य पार पाडीन. पुढच्या वेळी कुणी येण्याआधीच मी इथे येईन, पण आता टेन्शन घेऊ नकोस. आरुषने त्यांना अप्रत्यक्ष माध्यमातून ही जबाबदारी उचलण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याच्याकडे बघून त्या ओल्या डोळ्यांनी हसल्या आणि कितीतरी क्षण प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहत राहिल्या. काय झालं? त्यांना पाहून आरुषने हसत विचारलं. तुला माझा मुलगा बनवण्याचं माझं खूप मन आहे. पण ही इधा तयार नाहीये ना? जेव्हा अमृताने मनापासून हसत हे सांगितलं तेव्हा आरुष तिच्या बोलण्याने पूर्णपणे हादरला. काय? आरुषच्या तोंडून फक्त बरबास निघाली. त्याला आश्चर्य वाटलं, कारण त्याने असा विचार कधीच केला नव्हता. मात्र त्याने पुन्हा आपले म्हणणं मांडलं तेव्हा सोबत एक प्रश्नही होता. तिने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. आरुषला याचं खरंच आश्चर्य वाटलं होतं आणि नेहमीप्रमाणे अमृताची पुढची गोष्ट न ऐकता तो उठला आणि इधाच्या मागे किचनमध्ये गेला. मागे अमृता मनसोक्त हसत होत्या. ओ चष्मेश, तू का नकार दिलास? येताच आरुषने प्रश्न विचारला. मी कशाला नकार दिला? आणि चहाच्या उकळत्या पाण्यावर नजर ठेवणारी ती आजचा विचार करत होती. तो कोणाबद्दल विचारतोय ते तिला समजत नव्हतं. माझ्याशी लग्न करायला तू का नकार दिलास? आरुष आता तिच्या चेहऱ्यावर डोळे वटारून विचारत होता. तो गंभीर नव्हता, पण त्याला कल्पना आवडली होती, त्यामुळे तो तिथे येऊन विचारपूस करत होता. ही आई पण ना यार. मी नाही म्हटलं होतं सांगायला यार. त्याचं म्हणणं ऐकून इधा तणावग्रस्त झाली. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आईला असा विचार करू नको किंवा आरुषलाही हे सर्व सांगू नको अशी सक्त ताकीद दिली होती. चहा सोडून ती तिच्या आईकडे जाण्यासाठी निघाली. काय आई, मला सांग, तू का नकार दिलास? आरुषने तिचा हात धरून तिला थांबवल्यावर ती त्याच्या जवळ आली. कारण माझं डोकं खराब नाही झालंय ना म्हणून. इधाने तिचा नाजूक हात त्याच्या मजबूत पुरुषी हातातून सोडवताना कठोरपणे सांगितलं आणि त्याच्यापासून दूर झाली. काय म्हणायचं आहे तुला की जिच्यासोबत माझं लग्न होईल तिचा दिमाग खराब असेल? आता फ्रीज जवळ सरकलेल्या तिच्याकडे बघत आरुषने विचारलं. 100%. इधाने त्याच्या वक्तव्याला अनुमोदन दिलं आणि तिने फ्रीजमधून दूध काढलं आणि परत गॅस चळवाली आणि स्लॅबला टेकून तो तिथे उभा असतानाच त्याची नजर तिच्याकडे गेली. का? काही कमी आहे माझ्यात? त्याने त्याच्या हाताची घडी घालून गंभीरपणे विचारायला सुरुवात केली. गोष्ट कमीची नाही तर पर्सनॅलिटीची आहे आणि मला असा जोडीदार नको आहे जो प्रत्येक मुलीवर आपल्या भावना खर्च करतो.
मला असा जोडीदार हवा आहे जो पर्सनॅलिटीने मजबूत असेल आणि ज्याच्या भावना फक्त आणि फक्त माझ्यासाठीच असतील. चहात दूध ओतताना इधा म्हणाली. आरुषचा चेहरा हे ऐकून पडला होता. जरी ती खरं बोलत होती तरी त्याला तिचं बोलणं कुठेतरी टुचत होतं आणि त्याला लगेच लक्षात आलं की तो काय विचार करतो. इधा त्याच्याशी का लग्न करेल? ती त्या टाईपची मुलगी नाहीये हे त्याला चांगलंच माहित होतं. त्याच्यापासून काय लपलेलं होतं ना. त्याचे सगळे अफेअर्स सगळं काही तिच्या समोरच घडायचं. आणि इधासारखी मुलगी जिच्यासाठी पात्र खूप महत्वाचं आहे ती त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही आणि तो खरोखरच इधासारख्या सशक्त वर्ण असलेल्या मुलीला पात्र नाहीये. इधा एका चांगल्या मुलाला डिसर्व करते. आरुषने स्वतःच्या मनात आलेला चुकीचा विचार झटकून टाकला आणि हसला. आणि मी प्रार्थना करेन की तुला खूप चांगली व्यक्ती मिळावी. ज्याचं चारित्र्य अगदी तुझ्या चारित्र्यासारखं असेल स्वच्छ आणि निष्कलंक. हसत हसत आरुषने खऱ्या मनाने हे सांगितलं तेव्हा इधाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात सत्य होतं. मग हे सगळं काय होतं? यावेळी इधाने काहीशा अनिच्छेने विचारलं होतं. अरे जेव्हा आई मला म्हणाली तेव्हा मीही गमतीच्या मूडमध्ये आला. की चला मैत्रीचं रूपांतर नात्यात करूया. यावेळी आरुष निव्वळ खोडकर नजरेने तिच्याकडे पाहत होता. तू कधीच सुधारणार नाहीस ना. जर मी आईला सांगितलं ना की त्यांचा लाडला मुलींसोबत काय काय करतो तर नातं काय मैत्रीही टिकणार नाही. इधाने ती उकडत असलेल्या चहाचं भुरडे पकडलं आणि ते ढवळून पुन्हा बर्नरवर ठेवलं. ए चष्मिश खबरदार जर तू याबद्दल आईला काही सांगितलं तर. नाही तर. आरुषने तिच्याकडे सावध नजरेने पाहिलं. नाही तर काय? इधानेही चष्म्यातून त्याच्याकडे पाहत विचारलं. मग मी तुला तुझ्या लग्नाच्या मंडपातून उचलून घेऊन जाईल. आरुष तिच्याकडे वाकून शाही स्वरात म्हणाला. ही, का नाही? थांब तू थोडं. इधाने त्याच्या डोळ्यातली खदखद वाचली होती आणि मग ती स्लॅबवर ठेवलेली सांडशी उचलून हल्ला चढवताना म्हणाली. तिचा हेतू लक्षात येताच तो तेथून निघून गेला आणि इधाने सांसीला मागे ठेवला आणि चहाचा बनबंद केला आणि चहा कपात गाळू लागली. काही कारणास्तव माझ्या मनाचा एक भाग तिच्या आईच्या आठवणीत अडकला होता आणि मनात काहीतरी जळत होतं. जो तिने लगेच झटकला आणि ठे उचलून बाहेर आली जिथे तो आईला काही विनोद सांगून हसवत होता. हे गाईज कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. नवीन स्टोरी आहे सो कॅरेक्टर कसे वाटताय ते सुद्धा सांगा. स्टोरीला प्रोत्साहन द्या आणि भरभरून तुमचं प्रेम कळवा. बघूया त्यांच्यात घडू शकते प्रेमाची कहाणी. तुझ्या साथीने